जे देव आहेत, जे महाराज आहेत, आपलं पूर्ण नाव सांगा. आणि ताई, आपण इथं आलात आणि महाराजावरती जे कमेंट वाढले आहेत त्याबद्दल आपण काय सांगाल? माझं नाव वर्षा आनंद माने, मी ग्राहक समितीची महिला अध्यक्ष आहे. सोलापूरहून आले मी इकडं. गेली मी परसाळीला 4 महिने झाले जाते आणि इथे मानेगाव मध्ये पण म्हणजे मी 2-3 महिने झाले येते. पण त्यांच्याबद्दल चुकीचं काही बोललं गेलं तर खरंच आम्ही कारवाई करू कायदेशीर. आणि त्यांचा इथं लोकांना प्रत्येक म्हणजे कोणीतरी आपलं चांगलं व्हावं, कोणीतरी माझं काहीतरी लग्न व्हावं, कुठं काहीतरी व्हावं, अशा अडचणी घेऊन प्रत्येक जण येतंय. कोणाचं खूप काय आजार येतं लोकांचं, ते लोक इथं घेऊन काहीतरी मला फरक पडेल. इथं अंधश्रद्धा चालत नाही किंवा गंडा दोरा काही चालत नाही. आणि त्यांच्या चैत्र्यावर शितुडे उडवायला लागलेत. हे सगळं चुकीचं साप खोट आहे. पण माझी अशी लोकांना विनंती आहे की असं काही करू नका. त्यांची खोटी बदनामी. ते एक 27 वर्षाचा म्हणजे मुलगाच आहे, ती त्याच्या स्वतःच्या घरादाराला न बघता आज 14 मठ चालवतेत. एवढ्या लहान वयात कोणच मठ चालवू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांची वारंवार बदनामी करत आहेत. आता जर कोणी बदनामी केली तर त्यांच्या घरात घुसून मी स्वतः तिथं जाऊन त्यांना चोप भेटल. धन्यवाद. तर आपण आता आपण या ताईचं म्हणणं बघितलं की खरोखरच या ठिकाणी या मठाच्या वतीने आणि इथं जे भक्तगण आहेत, इथं दुसरा भक्तगण आहेत, त्या भक्तगणाकडून आपण जाणून घेऊया. तर आपलं नाव काय, आपण कुठून आलेलं आहात? नाव माझं दादासाहेब दुधाळे, गाव पडसाळी. आणि पडसाळी मठामध्ये 6 महिने झाले, पडसाळी मठामध्ये 6 महिने झाले वारी करतोय. आणि इथं जाहीर निषेध असल्यामुळे मी या ठिकाणी आलेलो आहे. ते कमेंट करणाऱ्याचं कसं असतंय, कमेंट करण्या कुठं तर गुरु राखालेला असतं वावरात बसून मोबाईल मध्ये कमेंट करायचं. त्या कमेंट करणाऱ्याला बी आम्ही जाऊन घरी जाऊन चोप दिलेला आहे. त्याच्या घरी जाऊन आम्ही चोप दिलेला आहे. पण त्याचं आता नाव आणि पत्ता सांगायचा नाही त्यानं, कारण का देवाला आमच्या शरण आलेला आहे. त्यामुळे त्याचं नाव आणि पत्ता सांगण्यात येत नाही. देवाचे आमचं कार्य म्हणायला गेलं तर 53 जटा काढलेल्या आहेत आमच्या देवाच्या हातून. आणि एकाही महिलेला धक्का लागलेला नाही, अगर काय मानसिक त्रास झालेला नाही जटा काढल्यामुळे. ही आमच्या देवाची ताकद आहे. आणि आपण इथं पडसाळीचे जे आहात, हे जे भक्तगण आहे ते लांबून आलेले आहे त्या ठिकाणी. तर या पडसाळी मठामध्ये गेल्या अनेक दिवसापासून भक्तगण येतात. तर तुमचं वैयक्तिक इथला अनुभव काय? वैयक्तिक अनुभव म्हणलं तर मला अडचणीतून एक अडचण होती, मानसिक अडचण होती माझी एक शरीराची. ती मी हेडम कट्ट्यावर पडसाळीच्या आणि मानेगावच्या हेडम कट्ट्यावर लोटांगण घेतल्यानंतर माझा तो शारीरिक त्रास जो होता कमरेचा तो कमी झालेला आहे. तर आपण या ठिकाणी पाहता दुसरा इकडे भक्तगण या ठिकाणी आहेत. या भक्तगणाकडून आपण जाणून घेऊया की या ठिकाणी आपण याच्यामध्ये ज्या ज्या लोक आहेत इथं आपण या देवाविषयी काय सांगताल? मी आईसोबत आलोय. मी 2-3 म्हणजे मागच्या सोमवारी कुठले आहात? मालवणीचा आहे. मालवणीचं म्हणजे आपलं किती दिवसापासून, किती वर्षापासून आपण इथं आहे? मी आता माझे दुसरा फेर आहे माझ्या आईसोबत. म्हणजे त्रास काय होता वगैरे, काय गुण वगैरे काय? नाही, आईचा ते अस्थम्याचा आजार होता. बस ते आजार होता त्याला, खूप दवाखान्यात वगैरे नेला आम्ही तिला. पण तिला ते तसला पंपाचं काय तर सांगितलं होतं तिला. मग ते घेऊ नका म्हणले डॉक्टर. मग ती तिला आम्हाला माहित झाली इथं आहे ते. मग आम्ही तिला सोबत घेऊन येतो. तिला आजाराचा पडलाय, पूर्ण फरक पडलाय त्याला. तर आता महाराजाविषयी काही लोक चुकीचं कमेंट करतात, त्याबद्दल आपलं मत काय? कसं आता ते एकाने कमेंट करते, आता आम्ही त्याला काहीच करू शकत नाही. मग आता ते चांगलं होणार असले ते काही नाव ठेवणारे असते तीच. आता मग आता ते बोलणारे बोलते तीच. आता मग त्याला चोप दिलाय आमच्या सेवकांनी, काय असेल ते देव बघून घेतील आता. ओके. तर आता दुसरीकडे या ठिकाणी आपण पाहूया. तर या ठिकाणी आपला अनुभव कोण सांगणार महाराजांविषयी काय या ठिकाणी? मी पूर्ण नाव सांगा. सोमनाथ तुकाराम जगताप. इथं बरेच भाविक मंडळी जमा होतात. पण इथे एक अडचण आहे, महिला मंडळासाठी अडचण आहे. इथं काय होतं माहितीये का, महिलांना शौचालय वगैरे काय अशा गोष्टी नाहीत. बर, ठीक आहे.
तर याविषयी आपण म्हणजे महाराजा तुमचं जो म्हणणं आहे ते आम्हाला समजलेलं आहे, त्याविषयी आपण करूया. तर आता मठ हे नवीन स्थापना झालेलं आहे, तर आता हे 14 ते 15 मठ ते चालवतात. तर इथलं स्थानिक जे भक्त मंडळ आहेत त्यांच्याकडून आपण जे आपलं जे म्हणणं आहे इथल्या इथं जे त्या कमिटीचे जे मेंबर आहेत त्यांना आपण तुमचं जे म्हणणं आहे त्यांना हे करू बोलूया. तर आपण कोण याच्यात बोलणार आहोत? तर आपलं नाव काय, आपण कुठून आलेलं आहात? माझं नाव बबन बनसोडे, मी मलिकपेठ मोहोळ तालुक्यातून आलेला आहे. मला शारीरिक त्रास होता आणि मी देवाच्या 5 वाऱ्या करतोय. माझ्या दवाखाना मी बार्शीला अन्वेकर हॉस्पिटल आहे, त्वचा रोग तज्ञ. तिथं माझा पूर्ण दवाखाना चालू होता. मला जायला पेट्रोलला 200 आणि असा 2,500-3 हजार रुपये मला खर्च येत होता. पण मी देवाच्या जसं वाऱ्या केल्या हेडम काट्यापाशी मी बोललो. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें